नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आजच्या सेशनमध्ये आपण 24 फेब्रुवारी 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत, त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे, तो देखील आपण कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून चॅनलच्या नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. कोणत्या राज्यात असलेल्या वसई कॅथेड्रलला अलीकडेच संवर्धनासाठीचा युनेस्को पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? महाराष्ट्र. तर बघा, या प्रश्नाशी महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. बघा, महाराष्ट्रातील वसई येथील 450 वर्ष जुनी असलेली फ्रेंच वास्तू, जिचं नाव काय आहे? कॅथेड्रलला युनेस्कोचा संवर्धनासाठीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता भारतात बघायचं झालं तर 2025पर्यंत सुमारे 44हून अधिक युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही प्रकारच्या ठिकाणांचा समावेश आहे. बरेच वेळेला याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्रातील प्रमुख जागतिक वारसा स्थळं कोणती आहेत ते पाहूयात. बघा, अजिंठा लेणी जी आहे ती औरंगाबाद जिल्ह्यात आहे आणि बौद्ध लेणी आहे ही एक, तिला 1983मध्ये. आणि वेरूळ लेणी जी कैलास मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, हिला देखील 1983मध्ये जागतिक वारसा स्थळाचा सन्मान मिळालेला आहे. त्याच्यानंतर बघा, एलिफंटा लेणी ही देखील याच्यामध्ये इन्क्लूड आहे. 1987मध्ये हिला याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे, जी मुंबईजवळची एक ऐतिहासिक लेणी आहे. त्याच्यानंतर CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हिला 2004मध्ये या यादीत समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे आणि ही मुंबईतील एक ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे. त्याच्यानंतर बघा, विक्टोरियन गॅथिक आणि आर्ट डेको संकुल, ह्याला 2018मध्ये याच्यामध्ये स्थान मिळालेलं आहे. तर पश्चिम घाट जैवविविधतेने नटलेला असा एक नैसर्गिक वारसा स्थळ आहे, याचा देखील समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि आत्ता 2025मध्ये मराठा लष्करी किल्ले याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. आणि या किल्ल्यांची नावं महत्त्वाची आहेत. ती कोणते आहेत बघा, रायगड, राजगड, पन्हाळा, प्रतापगड, शिवनेरी आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि सालेर इत्यादी किल्ल्यांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर हे काय आहे? महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर महाराष्ट्राबद्दल आणखीन काही महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊयात. बघा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काय केलेलं आहे? नागपुरात दारुगोळा युनिटचं उद्घाटन केलेलं आहे. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन 2026च्या झाकीत महाराष्ट्राच्या झाकीने प्रथम क्रमांक मिळालेला आहे. बघा, भारतीय हवाई दलाने नाशिकमध्ये एक भव्य एअर शो जो आहे तो आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर टाटा ग्रुप महाराष्ट्राच्या AI इनोव्हेशन सिटीमध्ये 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन पाहण्याआधी मला तुमचा एक मिनटं फक्त घ्यावासा वाटतं, कारण आपलं जे हे चॅनल आहे ते बरंच जुनं चॅनल आहे. कोरोनाच्या काळात आपण हे चॅनल चालू केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण हे जे करंट अफेअर्स चालू करतो किंवा करंट अफेअर्सच्या याच्या पूर्वी ज्या आपण सिरीज घेतलेल्या आहेत त्या अत्यंत अभ्यासपूर्वक गोष्टी तुम्हाला आम्ही सांगत असतो आहे. आणि याचा बराचसा जो भाग आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे. प्रिव्हियस जर तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीजमधले मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स आहेत ते परीक्षेला पडलेले आहेत. बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये आपले जे क्वेश्चन्स आहेत ते देखील आलेले आहे. तर अशीच मध्यंतरी काही काळांपूर्वी आपला जो करंट अफेअर्सचा सिरीज होता त्याच्यामध्ये खंड पडलेला आहे काही पर्सनल रिझन्समुळे. तर आता आपण परत एकदा ही तुमच्यासाठी चालू केलेली आहे. तर तुम्ही जेवढे पण नवीन सबस्क्रायबर असतील किंवा जुने आपले सबस्क्रायबर असतील त्यांनी हे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आम्ही देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि याचा फायदा अनेकांना होईल.
आणि तुम्ही देखील डेली करंट अफेअर्सच्या ज्या सिरीज आहेत त्या अटेंड करा, जेणेकरून तुमचे जे काही स्वप्न आहेत, एखादी पोस्ट मिळवायचं किंवा तुम्हाला एखादा शासकीय सरकारी नोकरीमध्ये जाण्यासाठी, तर हे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत यूजफुल असं ठरणार आहे. तर बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. जागतिक शांतता दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब 23 फेब्रुवारी. तर 23 फेब्रुवारी रोजी जागतिक शांतता दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो. आता हा दिवस जो आहे तो 1905 मध्ये शिकागो येथे झालेल्या पहिल्या रोटरी आंतरराष्ट्रीय बैठकीचं स्मरण करतो. ठीक आहे, याचा उद्देश काय आहे? आंतरराष्ट्रीय सहकार्य, मैत्री, परस्पर समंजसपणा आणि जागतिक शांतता वाढवणे. त्याचबरोबर हा दिवस जो आहे तो संघर्षाऐवजी संवादाद्वारे सुसंवादी जग निर्माण करण्याचा संदेश देतो. आता काही महत्त्वाचे दिवस फेब्रुवारी महिन्यातील, बरेच वेळेला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड त्यांच्या थीम विचारले जातात. तर बघा फेब्रुवारी महिन्यातील आणखीन काही महत्त्वाचे दिवस जाणून घेऊया. 1 फेब्रुवारी रोजी आपण भारतीय तटरक्षक दल दिन साजरा करतोय. 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ प्रदेश दिन. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन. आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिन देखील त्याच दिवशी साजरा करतोय. 7 फेब्रुवारीला राष्ट्रीय एड्स जागरूकता दिन. 10 फेब्रुवारीला जागतिक डाळी दिन. 11 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय महिला आणि मुली विज्ञान दिन. त्याचबरोबर 12 फेब्रुवारीला डार्विन दिन. 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन किंवा राष्ट्रीय महिला दिन साजरा करतोय. 14 फेब्रुवारी रोजी जागतिक जन्मजात हृदय दोष दिन. 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन. 16 फेब्रुवारीला राष्ट्रीय बदाम दिन. 17 फेब्रुवारीला जागतिक मानवी आत्मा दिन आणि जागतिक पर्यटन लवचिकता दिन. त्याचबरोबर 19 फेब्रुवारीला जागतिक मानवी विज्ञान दिन. इतके इम्पॉर्टंट डेज आपण फेब्रुवारी महिन्यात काय करतो? साजरे करतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा अलीकडेच कोणत्या राज्याने 78वा झोमी राष्ट्रीय दिन साजरा केला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क मणिपूर. तर बघा 78वा झोमी राष्ट्रीय दिन हा मणिपूरमधील चुराचंदपूर येथे साजरा करण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम जो आहे तो EBCच्या शताब्दी सभागृहात आयोजित करण्यात आला होता, ज्याच्यामध्ये समुदाय नेते, सरकारी अधिकारी आणि सुरक्षा प्रतिनिधी जे आहेत ते उपस्थित होते. आता मणिपूरची रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर मुख्यमंत्री कोण आहेत? यमनान खेमचंद सिंग. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. राजधानी कोणती आहे? इम्फाळ. लोकसभेमध्ये 2, राज्यसभेमध्ये 1, तर विधानसभेमध्ये 60 सीट्स आहेत. त्याच्यानंतर बघा काही इम्पॉर्टंट नोट्स जर बघायच्या झाल्या तर मणिपूरमध्ये गानगाई उत्सव, त्याचबरोबर इमोइनू इरात्पा उत्सव हे 2 साजरे करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर मणिपूरनं काय केलेलं आहे? पश्चिम बंगालचा पराभव करून 30व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यस्पर्धेचं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. मणिपूरमध्ये मेरा हो चोंगबा महोत्सव देखील साजरा करण्यात आलेला आहे आणि 14व्या सिरारा खोंग हताई मिरची महोत्सवाचं उद्घाटन देखील मणिपूरमध्ये करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आशियाई महाकाय कासवांचं पहिलं कृत्रिम प्रजनन मणिपूर प्राणी संग्रहालयात झालेलं आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. चर्चेत असलेले अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समन हे पुस्तक अलीकडेच कोणी प्रकाशित केलेलं आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? बी विजय गोयल. आता हा क्वेश्चन जो आहे तो बुक अँड ऑथरशी रिलेटेड क्वेश्चन आहे आणि बरेच वेळेला परीक्षेला बुक अँड ऑथरशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. तर आणखीन काही महत्त्वाचे बुक्स अँड त्याचे ऑथर्स बघूया. बघा इम्पॉर्टंट बुक्स कुठल्या कुठल्या आहेत. नवीन कुंडू लिखित रिक्लेमिंग इनक्रेडिबल हे नवीन पुस्तक जे आहे ते प्रकाशित झालेलं आहे. त्याच्यानंतर उर्जित पटेल लिखित द ग्रेट सँक्शन हॅक हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. बघा सध्या संथाली भाषेशी रिलेटेड पण आपण एक क्वेश्चन जो आहे तो अटेम्प्ट केलेला प्रिव्हियस लेक्चरमध्ये. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केलेलं आहे? संथाली येथे भारतीय संविधानाचं प्रकाशन केलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर सिकंदर कुमार लिखित इंडियाज इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट
इन द मोदी एरा हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि CP राधाकृष्णन यांनी अटल दृष्टी ऑफ सनातन कल्चर या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. बघा, शिखर धवन जे क्रिकेटपटू आहेत यांचं आत्मचरित्र द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याचबरोबर रिचा शर्मा यांची कादंबरी फाइंडिंग होम अगेन हे पुस्तक पब्लिश करण्यात आलेलं आहे. बर्जिस देसाई यांनी कोणतं बुक लिहिलेलं आहे? मोदीज मिशन. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच झालेल्या महिला आशिया कप रायझिंग स्टार्सचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, भारत. तर भारतानं काय केलेलं आहे? महिला आशिया कप रायझिंग स्टार्सचं विजेतेपद जे आहे ते पटकवलेलं आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट नोट्स कुठल्या आहेत ते पाहूयात. बघा, हरमनप्रीत कौर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला ठरलेली आहे. त्याचबरोबर भारताची विश्वचषक विजेती कर्णधार कोण आहे? हरमनप्रीत कौर आहे. त्यामुळे यांचं नाव काय आहे? इम्पॉर्टंट आहे. यांनी कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू बनून आणखीन एक सन्मान जो आहे तो मिळवलेला आहे. बघा, 2027 मध्ये आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचं आयोजन करणार आहेत आणि भारत. त्याचबरोबर भारताने 6व्यांदा ICC अंडर-19 विश्वचषक 2026 जो आहे तो जिंकलेला आहे. जे हायलाइटेड वर्ड्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत किंवा ती लाईन इम्पॉर्टंट आहे, त्याच्याकडे मेन फोकस करा. भारताची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युएल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन कुठून सुरू करण्यात आलेली आहे? अहमदाबादमधून. आणि भारत 95 देशांना जोडणारी पहिली जागतिक बिग कॅट शिखर परिषद आयोजित करेल. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. अलीकडेच कोणत्या देशाने ऐतिहासिक बालरोग जीन थेरपी प्रकल्प सुरू केला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, UAE. UAE म्हणजे युनायटेड अरब अमिराट्स. हेल्थ सर्व्हिसेसने अनुवंशिक अभियांत्रिकी वापरून ऑटिझम आणि दुर्मिळ मेंदूविकारांच्या मूळ कारणांवर उपचार करण्यासाठी 2 प्रकल्पांचं अनावरण केलेलं आहे. त्यापैकी एक कुठला आहे? जीन थेरपी हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. बघा, UAE राजधानी कोणती आहे? अबुधाबी. आणि चलन UAE दिरहम आहे. अध्यक्ष कोण आहेत? मोहम्मद बिन झायद अल नहयान. आणि दीपक मित्तल हे भारताचे राजदूत आहेत UAE मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, दुबईमध्ये जागतिक सरकार शिखर परिषद 2026चं उद्घाटन झालेलं आहे. UAE मध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनलेला आहे. UAE आणि तेलंगणानं भारतातील पहिलं नेट झिरो शहर बांधण्यासाठी करारावरती काय केलेले आहे? स्वाक्षरी केलेली आहे. त्याच्यानंतर भारत आणि UAE यांच्यातील संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोनची दुसरी आवृत्ती संपन्न झाली आहे. नाव काय लक्षात ठेवायचं आहे? इम्पॉर्टंट. डेझर्ट सायक्लोन कोणामध्ये आहे? भारत आणि UAE मध्ये आहे. संयुक्त लष्करी सराव. अबुधाबीमध्ये जगातील पहिली ITVISMMA जीन थेरपी सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ब्रिज समिट 2025 हे जगातील सर्वात मोठा डेब्यू मीडिया कार्यक्रम अबुधाबीमध्ये संपन्न झालेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान फलोत्पादनावरील संयुक्त कार्यगटाची पहिली बैठक झालेली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, न्यूझीलंड. बघा, याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट बघायचं झालं तर न्यूझीलंडमधील खोल समुद्रात 300 वर्ष जुन्या महाकाय काळा कोरल सापडलेला आहे. आणि भारत आणि न्यूझीलंड यांनी मुक्त व्यापार करारावरती सहमती दर्शवलेली आहे. आता त्या क्वेश्चनशी रिलेटेड नाही तर आपण न्यूझीलंडशी रिलेटेड क्वेश्चन बघतोय. न्यूझीलंड 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातलेली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडनं काय केलेलं आहे? दक्षिण आफ्रिकेला हरवून ICC महिला T20 विश्वचषक 2024 जो आहे तो देखील जिंकलेला होता. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, अलीकडेच ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन बिझनेस लीडर अवॉर्ड कोणी जिंकला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क,
करण अडानी. करण अडानी यांनी काय केलेलं आहे, अलीकडेच ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन बिझनेस लीडर अवॉर्ड जो आहे तो आपल्या नावे केलेला आहे. त्याचबरोबर बघा आणखीन काही महत्त्वाच्या नोट्स बघायचं झाला तर दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड विंग्ज इंडिया 2026 पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार जिंकलेला आहे. आता हे कोणी कोणत्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकलेले आहेत ते पाहूया त्याच क्वेश्चनशी रिलेट करून. बघा रुबल नागी यांना 2026चा ग्लोबल टीचर प्राइज देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांनी 2026चा कॉफर्ड प्राइज जिंकलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. तुम्हाला लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.